गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यातील वर्षातील शेवटची संकष्टी आज आहे. या संकष्टीला आपण काही उपाय केले तर आपल्या घरातील आर्थिक समस्या अडचणी दूर होतील. घरातील मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे सर्वात आधी तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचतील. अतिशय प्रभावी उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचे आहे. आज संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर आपण पूजा करायची आहे. आपल्या घरातील येणारे संकट असो किंवा कुटुंबातील दारिद्र्य अडचणी दूर करण्यासाठी हे उपाय करायचे आहेत. तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. रात्री 12पर्यंत हा उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असेल, अडचण असेल, तर पैशाची काही समस्या असेल तर हा उपाय करायचा आहे. कष्ट मेहनत करून आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा टिकत नसेल, सतत विनाकारण खर्च होत असेल, घरामध्ये अलक्ष्मी आहे, हा उपाय रात्री झोपताना सर्व काम आवरल्यावर झोपण्यापूर्वी करायचा आहे. एक चांदीची वाटी घ्यायची आहे किंवा एखादी पितळेची वाटी घ्यायची आहे. त्यामध्ये 2 लवंगा, 2 कापूर घ्यायच्या आहेत आणि एकत्र घरामध्ये जाळायचं आहे. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की त्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची चणचण राहत नाही. घरामध्ये सुख शांती राहते. आर्थिक समस्या दूर होतात. यानंतर आज संध्याकाळी आपल्याला आणखी एक उपाय करायचा आहे. 5 कवड्या आणि 5 लवंग एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून लक्ष्मी मातेच्या चरणावर लावून किंवा गणपती बाप्पांच्या चरणाला लावून नंतर जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या जागी ठेवायचे आहे. त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होईल, गणपती बाप्पा प्रसन्न होतील. हा उपाय आपण आपल्या घरातील देवघरामध्ये करायचा आहे. आपल्या घरामध्ये बरकत येईल. हा सुद्धा तुम्ही उपाय करायचा आहे. घरामध्ये संपत्तीची वाढ होईल. अतिशय प्रभावी उपाय आहे. या कवड्या तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे मिळतील. त्याचबरोबर तुमची जी कोणती इच्छा असेल, अडचण असेल, त्यानुसार तुम्ही हा उपाय करायचा आहे. चला तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.